चमत्कार नव्हे तर हातचलाखीनं खरातकडून महिलांचं शोषण। एसआयटीच्या चौकशीमध्ये भोंदू खरातनं धक्कादायक कबुली दिल्याचं समोर। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचं नाव। भोंदू खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचं मोठं जाळं उघडकीस। तब्बल 300 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचं कनेक्शन समोर। अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता उभी केल्याचा अंदाज। भोंदू खरातची मुलगी तृप्तबालाची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती। मुलीच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता। भोंदू खरातच्या तृप्तबाला बंगल्यातून आणि कार्यालयातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त। बनावट बँक खाती उघडण्यासाठी वापर केल्याचा संशय। अशोक खरातची पत्नी कल्पनाची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव। सावकारकी आणि फसवणूक प्रकरणी कल्पनावर गुन्हा दाखल, तर ईडीकडून अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा। खरात प्रकरणातील कारवाईबाबत शरद पवारांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी खरात प्रकरणात योग्य ती पावलं उचलली, पवारांचं वक्तव्य। नाशिक सेक्स स्कॅन्डल प्रकरणात धक्कादायक माहिती। खरात प्रमाणेच रवींद्र एरंडेनं अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय। एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव जप्त। बारामतीमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं पार्थ पवार आक्रमक। भविष्यात काँग्रेसला काय त्रास होईल हे दिसेलच, पार्थ पवारांचा इशारा। तर भाषण देता न येणाऱ्यानं काँग्रेसबद्दल बोलूच नये, काँग्रेसचं प्रत्युत्तर। पार्थ यांना राजकीय परिपक्वता आहे की नाही माहिती नाही। पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानानंतर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा। मुंबई मेट्रो 2B आणि मेट्रो 9चं आज लोकार्पण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण। मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर होणार। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 8 तालुक्याला 73 गावातून जाणार शक्तीपीठ महामार्ग। हातकणंगलेमधील 2, पन्हाळा 4 आणि कागल 2 अशा 8 गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार। सुधारित आराखड्यामध्ये 856.76 किलोमीटरचा मार्ग। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।